नमस्कार. श्री स्वामी समर्थ. एक प्रश्न तुम्हाला विचारते. जर वर्षातून फक्त एक दिवस असा असेल ज्या दिवशी केलेला जप, पूजा आणि सेवा अनेक पटीने फळ देतात, तर तो दिवस नक्कीच चुकवणार नाही. स्वामी भक्तांसाठी असा एक अत्यंत पवित्र दिवस आहे स्वामी समर्थ प्रकट दिन. आणि या दिवशी केलेले काही साधे उपाय स्वामींची कृपा आपल्या जीवनात आणू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज मी तुम्हाला असे 5 उपाय सांगणार आहेत जे स्वामी समर्थ प्रकट दिनी करायचे आहेत. शेवटचा उपाय खूप खास आहे. आज आपण एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांचे नाव घेतले की मनाला एक वेगळी शांती मिळते. अनेक भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थांनी चमत्कार घडवले आहेत आणि अनेकांना संकटातून मार्ग दाखवला आहे. दरवर्षी स्वामी भक्त मोठ्या श्रद्धेने स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करतात. यावर्षी 2026 स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. 21 मार्च शनिवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस प्रत्येकाचा स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी जर आपण श्रद्धेने स्वामींचे स्मरण केले, जप केला आणि काही साधे खास उपाय केले, तर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर नक्की होणार आहे. अनेकांचे असे अनुभव पण आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ प्रकट दिनी करायचे 5 खास उपाय. हे उपाय अगदी सोपे आहेत. कोणीही घरी बसून नक्कीच करू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय क्रमांक 1. सकाळी लवकर उठणे आणि स्वामींचे नामस्मरण करणे. प्रकट दिनाच्या दिवशी शक्य असेल तर सकाळी लवकर उठावे, स्नान करून देवघर स्वच्छ करावे. यानंतर स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर शांत बसावे. मन शांत करून प्रेमाने जप करावा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप किमान 108 वेळा करायचा आहे. असं म्हणतात की प्रकट दिनी केलेला जप अनेक पटीने फळ देतो. हा उपाय केल्याने मन शांत होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. उपाय क्रमांक 2. नैवेद्य अर्पण करायचा. या दिवशी स्वामींना साधा आणि सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे. केळी, साखर, खडीसाखर, दूध किंवा साधा गोड प्रसाद. स्वामी समर्थांना मोठा दिखावा आवडत नाही. त्यांना आवडते ते म्हणजे भक्ताची श्रद्धा आणि प्रेम. म्हणून साध्या मनाने नैवेद्य दाखवला तरी स्वामी प्रसन्न होतात. नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद घरातील सर्वांना घ्यायचा आहे. उपाय क्रमांक 3. स्वामी चरित्र वाचन. प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी चरित्र वाचन करणे खूप शुभ मानले जाते. जर पूर्ण स्वामी चरित्र वाचणे शक्य झाले नाही तर काही अध्याय तरी वाचावेत, तेही चालतात. स्वामींची कथा, अनुभव ऐकताना मनात श्रद्धा वाढते. अनेक भक्त सांगतात की स्वामी चरित्र वाचल्यावर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले आहेत. म्हणून या दिवशी थोडा वेळ काढून स्वामी चरित्र नक्की वाचा. उपाय क्रमांक 4. गरजूंना मदत करणे. स्वामी समर्थांना नेहमी दया आणि सेवा याला महत्त्व दिले आहे. म्हणून या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्याला गरीब व्यक्तीला अन्न देणे, भुकेल्याला जेवण देणे किंवा गरजूंना कपडे देणे, असे केल्याने स्वामी समर्थ खूप प्रसन्न होतात. सेवा हीच खरी भक्ती असे मानले जाते. उपाय क्रमांक 5. संध्याकाळी दिवा लावून नामस्मरण करायचं आहे. तसेच मठात किंवा केंद्रात स्वामींच्या जाऊन आरतीच्या वेळेत थांबायचं. आरतीनंतर शक्य असेल तर तेथे बसून शांतपणे नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप केल्याने मन शांत होते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. अनेक भक्त सांगतात की नामस्मरणामुळे जीवनात खूप अडचणी असल्या तर त्या हळूहळू कमी होतात.
भक्तांनो, स्वामी समर्थ प्रकट दिन हा फक्त एक सण नाही, तर तो श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचा दिवस आहे. या दिवशी मनापासून स्वामींचे स्मरण करा, कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.